चला तर आज आहे आमच्या नुरुबांचा बड्डेसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं म्हणून मी किचनमध्ये आले आणि बनवायला घेतल्या त्यांच्या आवडीच्या तिखटपुऱ्या. आता बऱ्याच दिवसांपासून तिखटपुऱ्या खूप तेलकट होतात म्हणून टाळणारे आमचे आहो आज खुश होणार होते, कारण की मी बऱ्याच दिवसानंतर थोडेशा वेगळ्या पद्धतीने पुऱ्या बनवायला घेतल्या होत्या. आता तुम्ही पुऱ्या कुठल्याही पिठाच्या बनवा, त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकला आणि तळताना तेलामध्ये थोडंसं मीठ टाकलं की पुऱ्या तुमच्या खूप कमी तेलकट आणि छान होतात. आता पुऱ्या वगैरे खाऊन झाल्या आणि आहो ऑफिसला निघाले. आता कुणी ऑफिसला किंवा बाहेर जाते म्हटल्यावर पृथ्वीला रायडी तर मारायलाच पाहिजे. पप्पांना ऑफिसला पाठवून आम्ही आतमध्ये आलो आणि बाळाची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे त्याला औषध प्यायला दिलं. आता औषधासाठी धाय मोकळून रडणारी मुलं कुठं आणि हे माझं गोंडूला बाळ कुठं. हातानेच औषध पित होतं, नंतर पाणीही पित होतं. मग त्याला झोपी वगैरे घातला आणि मी बाहेर थोडीशी शॉपिंग करायला गेले. म्हटलं चला आहोंसाठी काहीतरी घेऊयात. आता मी लवकर गेल्यामुळे गर्दी तर काही नाही आहे, पण एवढी सगळी व्हरायटी बघून मी खूपच कन्फ्यूज झाले. आधी विचार केला आहोंसाठी काहीतरी टी शर्ट वगैरे बघूयात. मग म्हटलं काही त्याचा यूजही काही जास्त होत नाही आणि ऑफिस वेअरसाठी चांगलंही नाही आहे. मग म्हटलं चला आपण थोडेसे फॉर्मल शर्टच बघूया. आता आहोंची चॉईस आणि माझी चॉईस खूपच वेगळी आहे. त्यांच्यासाठी काहीतरी घेणं म्हणजे माझ्यासाठी टास्कच आहे आणि आता ते नाही आहेत म्हटल्यावर मी खूपच कन्फ्यूज, तरी पण घेतलं. मग बाकीच्या छोट्या मोठ्या वस्तूही घ्यायच्या होत्या, जसे की रुमाल, सॉक्स वगैरे, तेही मी घेतले. आता बरेच दिवसांपासून मला जे सॉफ्टवाले स्क्रंचीज असतात ते पाहिजे होते आणि ते मला इथे भेटले. आता आपलं असं आहे ना की तुमच्याकडे कितीही काही असू दे, पण तुम्हाला जेव्हा या सगळ्या वस्तू दिसतात तेव्हा तुम्हाला त्याचा काही घेण्याचा मोह आवरत नाही. तसंच माझंही झालं आणि मी घेतल्या थोड्याफार वस्तू. आता बरेच दिवसांपासून माझं बाळ म्हणते की मला पिझ्झा खायचं आहे. म्हटलं चला आज पिझ्झा बेस घेऊन जाऊया आणि उद्या त्याच्यासाठी पिझ्झा बनवूया. रडून रडून बाळ माझं पप्पांना घेऊन मला न्यायला आलंच. आता घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि पहिल्यांदा स्वयंपाकाला लागले, कारण की स्वयंपाक वगैरे करून मला आज नाईट शिफ्टसाठी देखील जायचं होतं आणि लवकर बड्डे सेलिब्रेट करून म्हटलं पटकन आवरून आपण निघून जावं ड्युटीसाठी. म्हणून पोळ्या वगैरे बनवायला घेतल्या, भाजीची तयारी केली. तोपर्यंत आईने मला लसूण वगैरे सोलून दिला आणि फोडणी टाकायला घेतली भाजी. आता पोळ्या बनवायच्या तर कशा, तर आज आहोंची फरमाईश होती की मला आज कमी तेलाच्या किंवा बिना तेलाच्या पोळ्या बनव. म्हटलं ठीक आहे चला बनवूया. सगळं आवरलं आणि बड्डे सेलिब्रेट करायला घेतला आणि छान असा केक आणला होता मी आज त्यांच्या आवडीचा. आता बड्डे कोणाचाही असो, केक मीच कापणार हे ठरवलेला आमचा पृथ्वी केक कापायला घेतला. आम्ही एक एक करून सर्वांनी त्यांना केक भरवला आणि असं आम्ही छोटासा बड्डे सेलिब्रेट केला. आता केक खाऊन झाला आहे तरी पण मी सगळ्यांना देतो असं त्याचं म्हणणं होतं. केक वगैरे खाल्ला आणि आवरलं ड्युटीसाठी. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.